गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. बेसिक इंग्लिश ग्रामर डे 12 मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आणि आजच्या सेशन मध्ये आपण खूप आणि खूप महत्वाचा भाग आपण शिकणार आहोत, तो म्हणजे डू डज चा वापर कुठे करायचा. डू आणि डज हे आहे डू, आणि याचाच भाऊ आहे दुसरा डज. डू आणि डज या डूच हे डी काय करतो, स्मॉल काढतो, कारण याला आपल्याला हेल्पिंग वर्ब म्हणून वापरायचं. डू आणि डज चा वापर हेल्पिंग वर्ब, हा, हे प्रायमरी ऑब्झर्वेशन. डू डज आणि डीड हे सांगितलं तुम्हाला. तर डू चा शब्दशः अर्थ करणे असावं, परंतु इथं हेल्पिंग वर्ब म्हणून आज आपण शिकायचे डू कसं वापरायचं, डज कसं वापरायचं. मेन वर्ब म्हणून पण कसं येतं ते पण तुम्हाला अगोदर, सगळ्यात अगोदर ते सांग, है का नाही. काय काय अर्थ बघा. एक वाक्य समजा, माझ्यासोबत लिहा पण. आय डू, मी करतो, मी करतो. माझ्यासोबत लिहा, मी करतो. आय डू, आपण करतो, वी डू. माझ्यासोबत लिहा, सर्वांनी लिहायचंय. आम्ही किंवा आपण, हा, आम्ही करतो, आम्ही करतो. आय आणि वी, परत सांगतो, लक्ष द्या. आय आणि वी हे प्रथम पुरुष एक वचन करता आय, प्रथम पुरुष अनेक वचन करता वी. हे पुरुष काय असतं, तर प्रथम पुरुष म्हणजे ज्याच्यामध्ये आपला समावेश आहे. द्वितीय पुरुष म्हणजे ज्याला बोलत आहोत तो एकच असतो, यू, तू किंवा तुम्ही. एक वचनी तू, अनेक वचन तुम्ही, पण इंग्लिश मध्ये एकच शब्द त्याला, यू. आणि हा सेकंड पर्सन, यू, यू डू, तू करतोस किंवा तुम्ही करता, तू, तुम्ही. तू किंवा तुम्ही दोन्हीसाठी इंग्रजीमध्ये एकच शब्द, तुम्ही करता आणि तू करतो, तुम्ही करता. यू डू. आता हे झालं फर्स्ट पर्सन, दोघ जण. सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन मध्ये ही असतं, शी असतं आणि इट. आणि राम, राधा, राजू, राखी, संगीत, संगीत, राज, रमण कशामध्ये, थर्ड पर्सन सिंग्युलर. शिकवायचा भाग इथंच आहे. इथं हवं तर असं छानसं स्टार करून ठेवा, असं छानसं या तिघांना स्टार करून. त्याच्यामध्ये एक नाव पण, हा, तुम्ही सगळेजण हुशार आहात आपल्या क्लास मधले विद्यार्थी. नाव, हा, दिव्याताईचं नाव दिसायला लागल्या. दिव्या, दिव्या स्पेलिंग बघ बाय, हा, चुकला असेल तर मला सांगा. असं जर मुलाचं पण घेऊ तर बरं, एका मुलाचं, हा, श्लोक घेऊया. श्लोक दिसायला लागला, श्लोक. यस कॅपिटल करा, यस, यच, यल, ओके. स्पेलिंग चुकला असेल कुणाचं तर मला सांगायचं, हा. आता हे जर थर्ड पर्सन म्हणजे तिसरा व्यक्ती, स्वतः पण नाही, ज्याला बोलायला लागलो, ज्याच्याशी बोलायला लागलो तो पण नाही, ज्याच्याबद्दल बोलायला लागलो तो थर्ड पर्सन असतो. आता थर्ड पर्सन सिंग्युलर आहेत हे, ही, शी, इट आणि हे सगळे नाव, हा, मग प्राण्याचे असू द्या, तुमचे असू द्या, काय पण असू. तर अशा वेळेस इथं ही डज असतं. ही डज, तो करतो. अतिशय महत्वाचं, मी स्टार केलं या पाचला पण, हा. तो करतो, तो करतो. आणि सी डज, ती करते. इट डज, तो, ती, ते, प्राणी करतो, करते, एकच, हा. दिव्या डज, दिव्या करते. आणि श्लोक डज, श्लोक करतो. परत सगळ्यांसाठी महत्वाची जी सूचना आहे, 1 एप्रिलला, 1 एप्रिलला जी बॅच चालू होत आहे, आपली बॅच चालू होत आहे 1 एप्रिलला. एप्रिल या बॅच मध्ये आपण 50 विद्यार्थी घेणार आहोत. 1 एप्रिलची बॅच संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत छोट्या मुलांसाठी आहे. छोट्या म्हणजे खूप छोट्या नाही, तुमच्या वयाच्या मुलांसाठी, हा. आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना 8806 59 70 47 या क्रमांकावर संपर्क करायला सांगायचंय. त्यांचा प्रवेश निश्चित करायचा आहे. 1 एप्रिल ते ही बॅच 15 मे पर्यंत असणार आहे. कुणाला काही डाऊट असतील तर इंग्लिश ग्रामरच्या बॅच मध्ये किंवा इंग्लिश स्पीकिंगची बॅच म्हणून आपण ही बेसिक बॅच म्हणत होतो,
बेसिक इंग्लिशच्या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचंय असं सांगावं लागतं, नाही तर तुमचं TIT ला ऍडमिशन होऊन जाईल भावी शिक्षक होण्यासाठी. असो, या नंबरवर संपर्क करायला सांगा. 1 एप्रिलला ती बॅच 6 ते 7 मध्ये चालू होणार आहे. पण आज जर प्रवेश घेतला किंवा उद्या प्रवेश घेतला तर संध्याकाळी 6 ते 7 त्याचा बेसिक चालू आहे, ट्रेडिंगचा काही. चला चला, तर आता हे वाक्य बघा, हा की हा तर ते आणि हा प्राणी असेल किंवा लहान मुलं, निर्जीव वस्तू असेल तर नीटचा वापर असतो. हा मग ते करतो किंवा तो करतो, तो ती ते, तो करतो, तो कुत्रा असेल, तो करतो. आणि दिव्या दिव्या करते. आणि हा श्लोक करतो, काय पण काम करतो. श्लोक श्लोक करतो करतो. और रिदम आहे. हा शिकवायला लागलेली. पहा एकदा पारची आई. आता या वाक्यांना निगेटिव्ह करत असताना हे डू आणि हा येस, अतिशय महत्वाचं वाक्य. आता याच्यात एकच वाक्य ऍड करायचं राहिलंय, करायचे मी सांगतो तुम्हाला. त्याच्यात दे एक असतं, दे देला स्टार करायची गरज नाही, ते प्लुरल आहे. आणि मग दे डू, ते करतात, ते करतात, ते करतात. हे बेसिक आहे, एकदम बेसिक. हे 10वीच्या मुलांना पण बऱ्याच जणांना का समजत नाही, त्याचं कारण आहे त्याचं बेसिकच कच्चं आहे. त्यांचं बेसिक कच्चं आहे, त्यांना हे समजणार नाही. आणि बेसिक कधी पक्क होतं तर तुमच्या 8वी पर्यंत तुमचं बेसिक पक्क होतं. त्यावेळेस बेसिकचं परत 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 तुम्ही सगळ्यांनी अभ्यास करावा लागतो, तर ते होत, अन्यथा नाही. झालं सर, वा मस्त, क्या बात आहे, बहुत अच्छी. चालेल, 50 पैकी 40 तर लोक बसलेत राहील. ओके. पण आता ह्या बॅच मध्ये शक्यतो आपण जास्त लोक ऍड करणार नाही. अपवाद एखाद्याला जर 6 ते 7 जमत नसेल तर त्याला मात्र संध्याकाळी 7:30च्या बॅच मध्ये आपण घेऊया. बॅच हाऊसफुलच आहे, पण लाईव्हला 10 लोक अजून बसत नाहीये, की 10 जागा शिल्लक आहेत असं वाटायला लागलं. संध्याकाळी 7:30च्या बॅच 40 जर तुम्ही छान बसते, 50 इथं पण 50 घ्यायचे. 25 ऍडमिशन इथं झालेले आहेत बरं का, अजून 25 घेऊया. तुमच्या मित्रांना त्यासाठी लवकरात लवकर सांगा. मी दुसऱ्या एका मिशनवर आहे, TIT म्हणून, भावी शिक्षकांसाठी. सध्या तिकडले ऍडमिशन घेण्याकडे मी बिझी असल्यामुळं थोडस हे आहे. रोहितराव म्हणते की काय डाऊट आहे, रोहितराव हुशार माणूस आहे. वर्षभर माझ्यासोबत आहे, तू टच दीड झालं शिकवलेलं आहे. तू काय म्हणते रोहितराव? रोहित बोल बेटा. तर इट्स अ फिश हे वाक्य आहे, त्याच्या इट्स याच्यामध्ये ITS इट्स आहे ना, तर इट इज इन ना, तिथं शॉर्ट फॉर्म लिहिलंय तिथं. हो करेक्ट बेटा, ही इट्स इट्स अ फिश. इट्स अ फिश म्हणजे हा मासा आहे, याला
फॉर्म मध्ये इटला लिहायचंच नाही, कॉन्ट्रॅक्टेड होतं वरच. कॉन्ट्रॅक्टर म्हणजे संक्षिप्त रूप होता. इट इज अ फिश, ह्याला असं लिहितात, इट इज अ फिश, हा मासा आहे. मग हे इट्स शिकवलं ना काल, हे का नाही? इट्स म्हणताना तुम्हाला हे पण सांगितलं की हे इट इज, आणि इट्स अ फिश म्हणजे हा मासा आहे, आणि इथं पण इट्स अ फिश हा मासा आहे. मग हा का म्हणला तो ते तर सांगायला लागला, मग तो मासा आहे, तो मासा आहे म्हणा. इट्सचा अर्थ आता हे इट इज अ पेन, हाच तर पेन आहे असं इट मला हा म्हणायला लागला तुम्ही. पण तो पेन आहे म्हणा, तो म्हणजे तो दिसतोय तो नाही, दॅट इज पेन नाही, दॅट इज पेन, धिस इज पेन वेगळं नाही का नाही, ते दर्शक झालं. इट इज पेन म्हणजे हे अशा अर्थात हा पेन आहे दिसतोय तो, इट इज अ पेन, त्याला करता केलं इटला, इट इज अ पेन असं. सोपा भाग होता तो, एकदा वाचून घे बेटा. तुला हे समजलंय का डू आणि डज? रोहित माईक म्यूट केलं पण दियाला विचारत जाऊ दे. दिया पण साहेबला गेली. दिया समजलं का बेटा, डू कुठं डज कुठं? यस सर. वाचून घे एकदा पटकन, लगेच पुढे जाऊया. आता खरं तर ह्याच्या पुढे गंमत असते. आय डू मी करतो, वी डू आम्ही करतो, यू डू तू किंवा तुम्ही करता, ही डज तो करतो, शी डज ती करते, इट डज तो करतो, दिव्या डज दिव्या करते, श्लोक डज श्लोक करतो, ते डू तो करतात ते करतात. अक्षय जाधव. येस सर. सर तुमचा माईक बंद झालाय. वाच बेटा वाच. आय डू मी करतो, वी डू आम्ही करतो, यू डू तू तुम्ही करता, ही डज तो करतो, शी डज ती करते, इट डज तो करतो, दिव्या डज दिव्या करते, श्लोक डज श्लोक करतो, दे डू ते करतात. कंप्लीट सर. झालं बेटा? हो. इंद्रजीत लिहिलंस का रे? यस सर. पट कर वाचायचं बेटा. तुझं झालं की ह्या आर्यन कर जाणार आपण कन्सेप्ट. आय डू मी करतो, वी डू आम्ही करतो, यू डू तुम्ही करता, ही डज तो करतो, शी डज ती करते, इट डज तो करतो, दिव्या डज दिव्या करते, श्लोक डज श्लोक करतो, दे डू ते करतात. झालं सर. हे बघा, गायत्री गुट्टे, कावेरी भुजबळ, अवनी अन्वी अन्वी, उदय, आय दुर्वा, डू मी करतो. गवाळे, तृप्ती माळी एवढ्यांनी व्हिडिओ ऑफ ठेवलेत. त्यांच्या पालकांनी जरा स्ट्रिक्टली लक्षात घ्या, आणि तुम्ही विद्यार्थ्यांनी पण. जोपर्यंत व्हिडिओ ऑन करून बसणार नाही तोपर्यंत तुमच्या डोक्यात जाणार नाही. तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही लाईव्ह क्लासला बसलात, घरच्यांना फसवत नाहीत तुम्ही, तुम्ही स्वतःला फसवायला लागलात. मी शिकवण्याचं काम करतोय. आता ही सोपं आहे. काही जणांना गायत्रीला आमच्या येतं, अगं पण बसणं जरा व्यवस्थित. बसायला काय झालं? आता हे याला निगेटिव्ह लगेच शिकवणार आहे मी. तिथं डू आणि डजचा वापर पुन्हा ह्या डू सोबत कसा येतो, आणि त्यानंतर वेगळी वाक्य आपल्याला द्यायची. डू हे वर्ब म्हणून आलंय, डू वर्ब म्हणून आल्याच्या नंतर कसं वाक्य होतंय निगेटिव्ह. आणि वाक्यामध्ये डू हे वर्ब नसताना दुसरे वर्ब आहेत. कोणते? रन, जम्प, ईट, ड्रिंक, लर्न, रीड, राईट, असे त्यावेळेस कसं डू आणि डज ते पण पाहिजे. तर सर्वांनी व्हिडिओ ऑन करून बसायचा. हा, नंतर वाचायला द्या, ह्याला त्याला काय नाटक सांगायचं नाही बघ. आता फक्त काय वेळेच राहिले. आणि हो का, या पॉपकॉर्न खायला तुम्ही, हे पॉपकॉर्न आहेत, ही पाठची आवडती डिश आहे, त्यांनी आता आणलेली आहे. हा, आता लक्ष द्या. आर्यन एकदा वाचून घे बेटा. आर्यन झालं राहिलंय ना? आर्यन झालं का? कन्सेप्ट झालं? मला वाटलं आय डू मी करतो, वी डू आम्ही करतो, यू डू तुम्ही करता,
ही डूज ही डज तो करतो. शी डज ती करते. इट डज तो करतो. दिव्या करते. श्लोक डज श्लोक करतो. ते डू ते करतात. आता झालं फक्त सर. 2 मिनिटं सगळ्यांनी अतिशय लक्षपूर्वक स्क्रीनकडे बघा. लक्ष द्या. तुम्हाला हे समजलं की मग सगळं समजतं पुढचं. हे नाही समजलं तर पुन्हा कन्फ्युज होता. या वाक्याला नकारार्थी वाक्य बनवायचं. कसं वाक्य बनवायचं बघा. आय डोंट डू. आय डोंट डू. मी करत नाही किंवा करतो नाही. मी करतो होतं ना, की मी करतो नाही म्हणजे मी करत नाही. हा कंटिन्युअस टेन्स नाही. हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. इथं पण वी आहे. तर वीचं काय होणार? वी डोंट डू. आम्ही करत नाही. आम्ही करतो नाही म्हणजे आम्ही करत नाही. सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स. यू डोंट डू. यू डोंट डू. तू किंवा तुम्ही करत नाही. तुम्ही करत नाहीत. खाली वाक्य लिहा आहे. पहिले जे झालेत त्याच्या खाली लिहा. आता लिहून देतो ते. आता ही डज हे महत्वाचे बरं का. स्टार केलेले परत एकदा स्टार करा सगळ्यांना. मी जे आता लिहून देतोय त्यांना. इथं काय होतं? ही डझंट. त्या डजला नॉट लावायचं. ह्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये डज नॉट म्हणायचं. डज आणि नॉट एकत्र केलं की डझंट. डू आणि नॉट एकत्र केले की डोंट. आय रिपीट वन्स अगेन. प्लीज पे अटेन्शन. लिसन केअरफुली. डू नॉट ला एकत्र केलं असं की डोंट. याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणायचं. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. संक्षिप्त रूप, छोट रूप, लहान रूप, शॉर्ट फॉर्म म्हणता तुम्ही त्याला. डज नॉटचं डझंट. ही डझंट केलं की ह्या डज मधलं इयस इथे येऊन बसलं बाळांनो. हे इयस इथे येऊन बसलं रे बसलं की फक्त शिल्लक राहिलं खाली डू. म्हणून ते वाक्य झालं तो करतो नाही म्हणजे तो करत नाही. तो करतो नाही म्हणजे तो करत नाही. करत नाही म्हणलं की लगेच कंटिन्युअस पास्ट प्रेझेंट टेन्स म्हणायला लागतात तुम्ही. तसं नाही की प्रेझेंट टेन्स मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. सेम कंडिशन शी मध्ये. शी सब्जेक्ट असल्यास ह्या डजच इथं डज जशाला तसं आहे. हेल्पिंग वर्ब म्हणून याला डज नॉट लावलंय जे डझंट झालंय आणि ईएस निघून इथं आलंय म्हणून पुन्हा इथं डू येणार. ती करते नाही म्हणजे ती करत नाही. करत नाही. ती करत नाही. सर्वांनी लक्षपूर्वक वाक्य बघा. हे स्टार केलेले वाक्य खूप महत्वाचे. इट डझंट. पुन्हा सेम कंडिशन. इट डझंट डू. तो कुत्रा असेल म्हणून तो ती ते. तो करत नाही. प्राण्यांसाठी, नॉन लिव्हिंग थिंग साठी आणि छोट्या मुलांसाठी इट ते वापरतात. दिव्या. आता दिव्या पण सेम कंडिशन. दिव्या डझंट डू. दिव्या करत नाही असं लिहायचं मराठी. श्लोक. श्लोक डझंट डू. आता इथं मात्र लक्षात घ्या या देला. दे डझंट करू नका. दे डोंट डू. दे डोंट डू. ते करत नाही. अनेक लोक म्हणून ते करत नाही. ते मराठी वाक्य 3 तुम्ही मराठीत पण लिहा. लिहा. 2 मिनिटं तुमच्यासाठी लिहायला. होईपर्यंत प्रज्ञेशकडे जाऊ. प्रज्ञेश काय वाचते बघूया. प्रज्ञेश वाच. प्रज्ञेश करा की राजनंदन. आय डू. आय डोंट डू. मी करत नाही. वी डू. वी डोंट डू. आम्ही करत नाही. यू डू.
You don't do. तुम्ही करत नाही. You do. You don't do. तुम्ही करत नाही. He does. He doesn't do. तो करत नाही. She does. She doesn't do. ती करत नाही. It does. It doesn't do. तो करत नाही. दिव्या does. दिव्या doesn't do. दिव्या करत नाही. श्लोक does. श्लोक doesn't do. श्लोक करत नाही. They do. They don't do. तो ते करत नाही. शाबास. नेक्स्ट वन. हु इज नेक्स्ट? राजनंदिनी नागरगोली. हो सर. आय डू. आय डोंट डू. मी करत नाही. वी डू. वी डोंट डू. आम्ही करत नाही. यू डू. यू डोंट डू. तुम्ही करत नाही. ही डज. ही डझंट डू. तो करत नाही. शी डज. शी डझंट डू. ती करत नाही. इट डज. इट डझंट डू. तो करत नाही. दिव्या डज. दिव्या डझंट डू. दिव्या करत नाही. श्लोक डज. श्लोक डझंट डू. श्लोक करत नाही. दे डू. दे डोंट डू. ते करत नाही. कंप्लीट सर. वा वा, सगळेजण छान. कार्तिकी झालं का? समजलंय? कार्तिकी, प्रांजली आमची छोटी बाबा, प्रांजलीला विचारूया. प्रांजली, हे वाक्य समजलं का बेटा? कार्तिकीचं मॅच चालू का? कार्तिकीचं करून बघू. कार्तिकी, समजलं का? हो सर. पटकन लिहिलेस का वाक्य आत्ताचे? सर थोडे राहिलेत. बरं. प्रांजलीचे झाले नाहीत का? प्रांजली यार, तिला बसव ना सोबत शेजारी, तुझ्या बहिणीला. तिला सगळं शिकवलंय मी. केलं नाहीस का प्रांजली? का? बरं, मी काय करतो, सर्वांना दाखवतो. प्रेझेंट अगोदर तुमची घेतो. स्वराली आडकेच झालंय बघा. स्वराली जरा 6वीला गेली. स्वराली का 7वीत चालली ग? यस सर. लिहिलंस का नाही? का राहिलं तुझं पण? नाही सर, झालंय माझं. तू वाच बरं, पटकन वाच. तुझं झालं की लगेच आपण काय करू, तिकडं जाऊया. हो. आय डोंट डू. मी करत नाही. वी डोंट डू. आम्ही करत नाही. यू डोंट डू. तुम्ही करत नाही. ही डझंट डू. तो करत नाही. शी डझंट डू. ती करत नाही. इट डझंट डू. तो करत नाही. दिव्या डझंट डू. दिव्या करत नाही. श्लोक डझंट डू. श्लोक करत नाही. दे डोंट डू. ते करत नाही. गायत्री, आय डोंट डू. मी करत नाही. वी डोंट डू. आम्ही करत नाही. यू डोंट डू. तू करत नाही. तुम्ही करत नाही. ही डझंट डू. तो करत नाही. शी डझंट डू. ती करत नाही. इट डझंट डू. तो करत नाही. दिव्या डझंट डू. दिव्या करत नाही. श्लोक डझंट डू. श्लोक करत नाही. दे डोंट डू. ते करत नाही. नेक्स्ट. सर वाचू का? यस. आय डोंट डू. मी करत नाही. वी डू. वी डझंट डू. आम्ही करत नाही. यू डू. यू डझंट डू. तुम्ही करत नाहीत. ही डज. ही डझंट डू. तो करत नाही. शी डज. शी डझंट डू. ती करत नाही. इट डज. इट डझंट डू. तो करत नाही. दिव्या डज. दिव्या डझंट डू. श्लोक डज. श्लोक डझंट डू. दे डू. दे डझंट डू. कंप्लीट सर. भावेश त्या भावेश झालं की दुर्वा वाचते. हा भावेश, यस सर. वाचू का सर? या तुझं झालं की दुर्वाचं लगेच. हा
पटकन. हो सर. He does. I do. मी करतो. I do. I don't do. मी करत नाही. We don't do. आम्ही करत नाही. You do. You don't do. तुम्ही करत नाही. He does. He don't. तो करत नाही. She does. She don't. ती करत नाही. It does. It don't. तो करत नाही. दिव्या does. दिव्या don't do. दिव्या करत नाही. श्लोक does. श्लोक don't do. करत नाही. They do. They don't. Do आहे. Doesn't do लिहिलं. श्लोक doesn't असतं. Doesn't. श्लोक doesn't do. श्लोक करत नाही. They don't do. श्लोक करत नाही. ते करत नाहीत. Complete, sir. दुर्वा ज्यांचं वाटेल पटकन माईक म्यूट करा. दुर्वाच राहिले. हा I do. I don't do. मी करत नाही. We do. We don't do. आम्ही करत नाही. You do. You don't do. तुम्ही करत नाही. He doesn't. He doesn't do. तो करत नाही. She does. She doesn't do. ती करत नाही. It doesn't. It doesn't do. तो करत नाही. दिव्या does. दिव्या doesn't. दिव्या doesn't do. दिव्या करत नाही. श्लोक doesn't. श्लोक doesn't do. श्लोक करत नाही. They do. They do. They don't do. ते करत नाही. झालं सर कम्प्लीट. काय विचार सर फळात दिसत नाहीये मगापासून. होय मगापासून पाय दिसत नाहीये. अरे स्पॉटलाइट केलंय मी तर. मला परत करू का रिमूव्ह स्पॉटलाइट करून? मला स्पॉटलाइट रिमूव्ह स्पॉटलाइट केलं. पुन्हा स्पॉटलाइट करू. चला सांगा पटकन. स्क्रीन चेकिंग. यस यस. नो असेल तर नो. यन द्यायचं. यस असेल तर नुसतं यस द्यायचं. आपलं शॉर्ट फॉर्म मधलं असं यस द्यायचं. वाय नाही लिहायचं. हा यस दिसायला का नाही सांगा रे पटकन स्क्रीन. यस. दिव्या सुरवशी मध्ये यस. बस अजून पटापट सांगा. सर मी वाचू का? लवाळे थांबा थांबा. वाचन सगळ्यांनी. आर्यन यस यस. प्रज्ञेश यस यस यस. कल्याणी एकटीच दिसत नाही. कुणाला स्क्रीन दिसत नाही? दिव्याला दिसायली ना. दिव्याच वाचून. दिव्याचं नाव आलं बाबा इथं. तिथे घेऊया श्लोक. ते घेऊया गरुटीच. हा दिव्या पटकन वाच. तुला दिसायला इथं. हो सर. I don't do. मी करत नाही. We don't do. आम्ही करत नाही. You don't do. तुम्ही करत नाहीत. He doesn't do. तो करत नाही. She doesn't do. ती करत नाही. It doesn't do. तो करत नाही. दिव्या doesn't do. दिव्या करत नाही. श्लोक doesn't do. श्लोक करत नाही. They don't. ते करत नाहीत. झालं सर. श्लोक गरुड. आपण काय करू? श्लोक गरुटेला आधी वाचायला देऊ. नंतर श्लोक तुळजापुरेला देऊ. आहे का नाही? श्लोक गरुटे यू कॅन रीड नाव फर्स्ट. I do. I don't do. मी करत नाही. We do. We don't do. आम्ही करत नाही. You do. You don't do. तुम्ही करत नाही. He does. He doesn't do. तो करत नाही. She does. She doesn't do. ती करत नाही. It doesn't do. तो करत नाही. दिव्या does. दिव्या doesn't do. दिव्या करत नाही. श्लोक does. श्लोक doesn't do. श्लोक करत नाही. They do. They don't do. Can I read, sir? नाही. Yes, श्लोक तुळजापुरे यू कॅन रीड. I do. I don't do. मी करत नाही. We do.
वी डोंट डू आम्ही करत नाही. यू डू यू डोंट डू तुम्ही करत नाही. ही डज ही डझंट डू ते तो करत नाही. शी डझंट डू ती करत नाही. इट डझंट डू तो करत नाही. दिव्या डझंट डू दिव्या करत नाही. श्लोक डझंट डू श्लोक करत नाही. दे डझंट डू ते करत नाही. झालं सर. बर, छान. त्या मीराच्या मोबाईलवरून कोण आहे? मीरा माय कोण आहे? चालू कर बरं माईक. नाव काय तुझं? काय तुझं बेटा? पटकन सांग. अगं माईक म्यूट झाल्यास सांगून कसं काय? परत एकदा चालू करतो माईक तुझं. बघ बरं आली का रिक्वेस्ट? ब्ल्यू आला का तुझ्याकडं? अनम्यूट कर लागतं त्याला. केलंस अगं पुन्हा बंद केलं. दोनदा केले की गडबड होऊन जाते. माय थांब 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 1 मिनिट वेळ जाऊ देऊ आपला. दोनदा केले की गडबड होती. कुठे गेली की मी राहत हा बाबा. दोनदा ना एकदाच क्लिक करायचं बेटा त्याच्यावर. एकदा करायचं क्लिक. हा झालं बघ चालू माईक. येस आता सांग नाव मोठ्यानं. एक ऑर्डर आहे. हा तुझं नाव सांग बेटा. वेदिका. वेदिका. वेदिका भर पटकन रिनेम करायचं असतं रोज. हा वाच हे मोडून टाकणार आहे. लिहून झालं तुझं? त्याला लिहिणं झालं कुणाला बेटा? नाही ग. मलाच लागतोय. नाही तुला असं तो करत नाही. डझंट डू करत नाही. तो करत नाही. दिव्या they do they don't do complete sir. आता बघा अतिशय महत्वाच्या इथं वाक्य मी दिलं होता. हे आय डू च झालं सगळं. डू वाला संपलं. आता हे डूच येणार. पण बघा आय प्ले मी खेळतो. बघा आय प्ले मी खेळतो आणि याचं निगेटिव्ह आय डोंट प्ले मी खेळत नाही. मराठी पण लिहायचं. दोन्हीचं मराठी लिहून देतो मी. हा इथे लिहितो खाली लिहितो. तुम्ही समोर लिहिलं तरी चालतंय. मी खेळतो आणि याचं निगेटिव्ह नकारार्थी मी खेळत नाही. खेळतो नाही म्हणजे मी खेळत नाही. इथे डबल नाही का नाही? डोंट डू नाही इथं. लक्षात घ्या. डोंट कुठं डझंट कुठं. मग वीला पण काय आहे? असंच आहे वाक्य. वी प्ले आम्ही खेळतो. नकारार्थी करताना डूचा वापर होणार आणि वाक्य नकारार्थी होणार. डू आणि नॉट एकत्र केलं डोंट झालं. वी डोंट प्ले आम्ही खेळत नाही. आता हे आम्ही खेळतो माझ्यासोबत लिहा. खेळतो आणि आम्ही खेळत नाही. आम्ही खेळत नाही. दोनच शब्दाचं वाक्य. उद्याच्याला आपण खूप सारे अजून प्रॅक्टिस या डू आणि डच ची घेणार आहे. कारण मी पहिलीपासनं ते डीएड आणि बीएडच्या मुलांना शिकवलं पण हे डू आणि डच विसरून चालले. सारखं विसरून जाते. प्रत्येक वर्षी शिकवा परत विसरते. काय व्हायला लागलंय? मला शिकविता नाही का तुमच्या लक्षात राही नाही हे कळना मला. बघूया आता चांगलं शिकविल्यास कसं लक्षात राहत नाही. आता हे इथून पुढचे पण वाक्य सगळे महत्वाचे. यू प्ले तू प्ले तू खेळतोस आणि यू डोंट प्ले तू खेळत नाहीस. यू डोंट प्ले तू खेळत नाहीस आणि अनेक असले तर तुम्ही खेळता तुम्ही खेळत नाही. आता मी मुद्दाम त्याचं मराठी लिहित नाही. तुम्ही मराठी लिहा. आता मला हे शिकवायचे तुम्हाला की ही प्लेज या यस खाली अंडरलाईन करून ठेवा. याला हवं तर हिला स्टार करायचं. नंतर शीला पण स्टार करायचं. शी प्लेज स्टार.
आता इथलं जरा बाजूला ठेवूया, इथला बाजूला ठेवूया आणि दिव्या आणि श्लोकच्या जागेवर आपण दुसऱ्या आपल्या दोन विद्यार्थ्यांची कोणतेही नाव घेऊया. प्रांजलीची घेऊया. प्रांजली 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 प्लेज करावं लागतं. PS लावायचं. नुसतं प्रांजलीला प्ले लिहायचं नाही असं. शीला पण नुसतं प्ले नाही. कोणता टेन्स चालू आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स. हे महत्वाचं बरं का. सिंपल प्रेझेंट टेन्स. नंतर आदित्य कांदे आदित्य आदित्य प्लेज. आदित्य खेळतो. बघा मराठी लिहा तुम्ही, महत्वाचं आहे. मराठी लिहिता येते तुम्हाला सर्वांना. त्याच इंग्लिश मध्ये निगेटिव्ह करताना कसं होतं ते तुम्हाला मी इथं आता पुढच्या 5 मिनिटात सांगणार. मराठी पण लिहायचं हा तुम्ही. मला सांगा पण वाक्य सांगा. आता याला निगेटिव्ह करताना हे यस लावल्यामुळं काय होणार आहे, तर डोंट नाही होणार, येणार आणि नॉट लागतात. म्हणून ही डझंट डू नाही, आता डझंट सॉरी हा डू दिलं का रे. डझंट यात यस कुठे येतं, इथं. आणि हे डझंट डझंट परत देऊ का? छान छान येते. बरोबर आहे. He doesn't play. तो खेळतो नाही, म्हणजे तो खेळत नाही. तो खेळतो नाही म्हणजे तो खेळत नाही. लक्षात घ्या, अतिशय महत्वाचं. छान. पुन्हा सी प्लेज. सेम कंडिशन. सी डोंट करायचं नाही, डझंट. आणि हे प्ले. सर इथं प्लेस लिहिलं होतं, इथं प्लेस कसं काय लिहिलंय? अरे बाळा हेच येस आहे ना, यांनाच गडबड केली. ती इथे येऊन बसलाय त्या डूच्या शेजारी. आणि डूज नाही झालं, डज झालं. डज. डूज आणि डोंट्स ते वेगळं असतं बाळा. हा डूज आणि डोंट्स ते वेगळं. हा ते डज आहे, डज. डूज जर म्हणलात त्याला तर त्याचा अर्थ असा होतो, हे डूज. डूज म्हणजे हे करा. आणि दुसरं एक असतं डोंट, हे करू नका. डूज म्हणजे करा आणि डोंट म्हणजे करू नका. याला जर तुम्ही डूज म्हटलात तर असा अर्थ होतो. असं डूज नाही म्हणायचं, डज म्हणायचं. हा लक्षात. डूज आणि डोंट हे वेगळं. डूज म्हणला की गडबड होऊन जाते. आता बघा हे दोन वाक्य. आता ही प्रांजली करत नाही एखादं काम, तर इथे खेळत नाही. प्रांजली प्रांजली प्रांजलीचं डज. हा डज. आणि हे नॉट करण्यासाठी नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आपण वापरतो, एन आणि टी. डझंट. आणि हा प्लेला प्ले. प्रांजली डझंट प्ले. बघा बरं ते छान. यस 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 यस. आणि आदित्य. आदित्य कांदे घेतले बाबा. आदित्य. आदित्य खेळत नाही. आदित्य डझंट. आणि हे पण प्ले. डझंट प्ले. आदित्य खेळत नाही, खेळतो नाही. हे खेळत. आता तुम्हाला उद्या अजून मी छान प्रॅक्टिस घेणार आहे. अजून खूप सारे सेंटेन्स याचे शिकवणार आहे. पण तुम्ही होमवर्क मध्ये काय करायचंय, तर अशा पद्धतीनं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असलेले सेंटेन्स त्याला निगेटिव्ह करायला शिकायचं. आज होमवर्क मध्ये प्रयत्न करून बघा. चुकलं बरोबर आलतात. उद्या परत मी हे डू आणि डज शिकवणार आहे. छान शिकवणार आहे. आणि तुमची मित्र मैत्रिणी कुणी अजून असतील, अक्षयाचा जाधवचा डाऊट आहे ते घेऊया. जाधवचा डाऊट. आणि कोणी मित्र मैत्रिणी तुमचे जे आहेत त्यांचं ऍडमिशन 1 एप्रिलच्या बॅच मध्ये संध्याकाळी 6 ते 7 या बॅच मध्ये घ्यायचं असेल तर तात्काळ लवकरात लवकर प्रवेश घ्यायचा आहे. पुन्हा बॅच हाऊसफुल झाल्यास मग पुन्हा पुढची बॅच डायरेक्ट मे मध्ये चालू होत असते आपली वर्षभराची. त्या बॅच मध्ये जावं लागेल आपल्याला डायरेक्ट. त्या लांब नका. 20 एक ऍडमिशन राहिले, 25 झाले, तर तुम्ही सगळ्यांनी तुमच्या मित्र मैत्रिणींना सोबत घ्या. आता श्लोक आहे, श्लोक तुळजापूर आहे, त्याची क्लासमेट मधली
आली ना कल्याणी आज क्लासमध्ये. अक्षया बोल. जाधव येस बोल ग. सर. इट प्लेज पण येतं ना. हा बोल की. इट इट प्लेज येतं की येतं. इट प्लेज येतं 100% येतं. आणि मग इट डझंट प्ले करायचंय पुढे. इथं का घेतलं नाही तर तुम्हाला प्राण्याचं नाव किंवा एखाद्या नॉन लिव्हिंग थिंगचं नाव लहान बाळाचं असल्यास इट येतं. हे किती पण इथं एवढ्या स्क्रीनवरती बसायला जरा कमी होत होतं म्हणून घेतलं. देच पण आहे की दे प्ले, दे डोंट प्ले आहे की ते उद्याच्याला शिकवणार आहे ते. येणार आहे एकदा वाच बरं तू पटकन. आय प्ले. मी खेळते. आय डोंट प्ले. मी खेळत नाही. वी प्ले. आम्ही खेळतो. वी डोंट प्ले. आम्ही खेळत नाही. यू प्ले. यू डोंट प्ले. ही प्लेज. ही डोंट प्ले. शी प्लेज. शी डोंट प्लेज. प्रांजली प्लेज. प्रांजली डझंट प्लेज. Aditya plays. Aditya doesn't plays. It plays. It doesn't plays. Complete, sir. गडबड करायला लागली. पुन्हा हे वाक्य वाच बरं परत एकदा. एक शेवटचं वाक्य वाच इथं. Aditya plays. Aditya doesn't plays. Sorry, play. इथं प्लेज म्हणायला लागलीस बाळा तू. इथं प्लेज नाही म्हणायचं. इथं प्लेज आहे फक्त. पा कुठे गेला इथं येस सर. आज सांगितलं ना मी तुम्हाला. आता ओके हेच इथं येस आहे ना. हेच येऊन बसलंय ना म्हणून तर डच लिहिलंय त्याला. हे नुसतं डूच लिहिलं असतं ना आपण. त्याला डच का लिहिलंय. इथं कसं डू लिहिलं होतं. डोंट केलं ना. इथं प्लेला येस होतं का नाही ना. ते येस कोणाकोणाला येतं. यस यस आई यस. यस आणि येस हे दोनच प्रत्यय कोणाकोणाला असतात. टी शी इट राम राधा राजू राकेश रमेश रणजित राज रमण आणि राधिका अक्षया या नावांना थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असल्यास इथं वर्बला म्हणून त्याला स्टार करून ठेवलं मी. तुम्हाला पण सांगितले करायला. आणि मग इथे एकदा तुम्ही डज म्हणला की पुन्हा प्लेस कशाला म्हणायला लागला. हे त्याच्याला उचलून ठेवलंय. अरे उचलून ठेवताना इथे यस यस गळून पडला ना. इथं उचलायला न्यायला तिकडे यस इथं गळून पडलं राहिलं खाली प्ले फक्त. असं कसं डझल कसं उचलून ठेवतं तिकडं. प्लेला ठेवायचंय. प्लेस पण घ्यायचे सोबत पण असं इथून तिकडून देत असताना यस पडलं गळून इथं यस लागलं. इकडे झालं राहिलं प्ले. असं असते. आलं का लक्षात. त्याला प्लेज वाचू नका अक्षया. एवढं झालं की तुम्हाला छान लक्षात बसतं. अन्वी काय अवनिका अन्वी कुठे गेली. सातकर बरोबर. सातकर गेली बाबा. कुठे गेली की व्हिडिओ बंद करून बसतीया पण छान वाचतीया. हा अन्वी 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 बोल बेटा. Can I read? यस यस यू कॅन रीड ना. I play. I don't play. मी खेळतो. मी खेळत नाही. हे अन्वी थांब जरा. अन्वी मी खेळतो नसतंय का. मी खेळते असं म्हणायचं वाचायचं असतं. तू मी खेळते वाचायचं. हा वाच परत. चालू केलं की माहीत झालं. सर स्क्रीन दिसत नाहीये. लिहिलं नाहीस का वाक्य मग. लिहिलेस का नाही सांग मला. हो सर. मग वाच लिहिलेस तर. आय प्ले. आय डोंट प्ले. मी खेळते. मी खेळत नाही. वी प्ले. वी डोंट प्ले. आम्ही खेळतो. आम्ही खेळत नाही. यू प्ले. यू डोंट प्ले. तू खेळ. तू खेळू नकोस. ही प्लेज. ही डझंट प्ले. शी प्लेज. शी डझंट प्ले. प्रांजली प्लेज. प्रांजली डझंट प्ले. आदित्य प्लेज. आदित्य डझंट प्ले. कंप्लीट सर. स्वराज लावाळे हे नुसतं मी वाचू का म्हणतोस आणि ते व्हिडिओ बंद करून बसतोस. कसं वाचायला द्यायचं तुला. आमचा उदय तरी बघ बरं कसं व्हिडिओ ऑन करून बसते छान. वाच स्वराज लवाळे. यस सर.
आय प्ले आय डोंट प्ले. मी खेळतो मी खेळत नाही. वी प्ले वी डोंट प्ले. आम्ही खेळतो आम्ही खेळत नाही. वी प्ले यू डोंट प्ले. ही प्लेस वी डोंट प्ले. प्ले शी प्लेज शी डोंट प्ले. प्रियंका प्लेज. आदित्य प्लेज. झालं की आदित्य प्ले. आदित्य डझंट प्ले. चला इमेज टाकायचे नसतात स्वराली. हा राईट. त्यासाठी थांबूया बाळांनो. उद्या पण 7:20 ला चालू करूया आणि 8 वाजून 10 मिनिटाला पूर्ण करू. 50 मिनिटच क्लास होईल. आपण हा जो क्लास आहे तो तुमच्या खऱ्या अर्थाने चालू झाल्याची जास्त वेळ आपण 1 तास वाढतो. आता तुम्हाला बस झालं कारण कंटाळून जाता तुम्ही पण जरा. चला आजच्यासाठी थांबूया. उद्याच्या रिपीट तोपर्यंत असं मला स्पॉटलाइट करतो. तुमचे सर्वांचे माईक 1 मिनिटात चालू करतो. बाय बाय. टेक केअर. गुड नाईट. बाय बाय सर. बाय सर. बाय सर. See you tomorrow. बाय सर. बाय सर. बाय बाय Bye, sir. All